ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। आदरणीय बाबूरावजी कदम यांना बोलायचं होतं, आदरणीय हेमंत पाटलांना बोलायचं होतं, पण 4:15 वाजता हेलिकॉप्टरचं टेक ऑफ आहे। त्यामुळे निश्चितपणाने वेळेच्या आत जाणं मला गरजेचं असल्यामुळे आणि पुन्हा संध्याकाळी जळगाव जिल्ह्याच्या पुढे सभा असल्यामुळे मी दोघं नेत्यांची, जिल्हा प्रमुखांची सगळ्यांची माफी मागतो। सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू, लाडक्या बहिणी आणि पत्रकार मित्रांनो आणि तरुण ऐकणाऱ्या माझ्या भाजपच्या बांधवांना, खरं म्हणायला गेलं तर आताच या ठिकाणी पहिलं व्यासपीठ मी असं पाहिलं हेमंतरावजी की जिथे अर्धा तास पहिले भाजपची सभा होती आणि नंतर अर्ध्या तासाने आपली सभा होती। म्हणजे पिक्चर एकाच पडद्यावर 2 जणांचा चालतो। माझ्या पूर्वीचे वक्ते सगळ्या पद्धतीला भाषण करत होते आणि सांगत होते की आपल्या एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेबांनी काय कामं केली। सगळ्यात महत्वाचं काम केलं म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या 50 वर्षापासून आज आपण बघतोय या मतदारसंघामध्ये बाबूरावजी निवडून आल्यापासून कायम मंत्रालयामध्ये आपल्या मतदारसंघाच्या समस्या मांडण्याकरता विधानसभेमधल्या सभागृहामध्ये कायम प्रश्न मांडत असतात। एक लढवय्या आमदार तुम्ही या मतदारसंघातून निवडून दिलेला आहे। अशोक चव्हाण साहेब इकडे बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुखेडच्या सभेत असे बोलले की इथं पाणी दूषित पाजतात। त्यांनी म्हणे एकही योजना पूर्ण केली का हे सांगावं। 50,000 पैकी 30,000 योजना पूर्ण झालेल्या ते कधी तपासू शकतात? ते माजी मुख्यमंत्री आहे, खासदार आहे। पण ही वेळ कोणी आणली? 72 वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता होती ना बापा। मुख्य तर तुमच्याच मतदारसंघाचं आहे, तिथं पाणी का प्यायला भेटलं नाही याचा तर अभ्यास करा ना। तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, महान नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, पारंपरिक तुमचे वडील, तुम्ही, तुमची मुलगी 3 पिढ्या झाली सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्ही मुख्यला शुद्ध पाणी पाजू शकला नाही। ही चूक गुलाबराव पाटलाची नाही। गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या, फिल्टर का पाणी मिळत आहे गुलाबराव पाटील, फिल्टर का पाणी। तुम्ही काँग्रेसमधलं पिक्चर बनवला, इकडे आले। गुलाबराव पाटील 42 वर्षापासून भगव्यामध्ये आहे, भगव्यामध्ये गुलाबराव पाटील कायम शिवसेना भाजपचं युतीचं काम करत आलो। इथे युती झाली असेल ते सोडा, पण तुम्हाला काँग्रेसने इतकं दिल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलाय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीका करू शकत नाही। मी काय सारा टप्पेवाला माणूस आहे, मला क्या बिघड सकता है? माझा बाप दादा खापर पंजोबा कुठेच कोणी नव्हता, त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही। मी त्यांना मोठं मानतो, ज्येष्ठ मानतो, माझे मुख्यमंत्री मानतो। पण ते जर एवढे अभ्यासू असल्यानंतर बोलत असतील, 8,500 कोटीचे फक्त कामं एका मतदारसंघामध्ये रोडचे झाले, हे का मी नाही सांगत, हे गव्हर्नमेंट सांगते, हे लोक सांगतात, ते सांगतात। मग कुठे झाले आम्हाला माहित नाही, मी काय ते तपासले नाही, मला ते माहित नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांचं ताजे केलं, त्याच्यावरही टीका झाली, म्हणे मतदारांच्या निवडणुकीचा जुमला आहे। अरे जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला काय समजणार? आके होकर भी बने अंधे तो बिजली गंवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लढना नहीं मालूम होती ये तलवार क्या जाने। म्हणून इथं शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिवसेनेचा आमचा रामभाऊ उभा आहे, कट्टा शिवसैनिक, 30 वर्षापासून असलेला तालुका प्रमुख, आणि त्याच्याबरोबर आमचे जवळपास 15 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत। सगळ्यांची निशाणी धनुष्यबाण आहे। धनुष्यबाण या चिन्हावर ते उभे आहेत आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो। या ठिकाणी ते बोलून गेले की गुलाबराव पाटील पाहिजे, आता हिमायतनगरची योजना कोणी केली, त्यांना तपासायला लावा।
बाबुराव कदमांच्या पाठपुरामुळे 584 कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे. हे करण्याची वेळ का आली? त्या मूळ काँग्रेसमध्ये तुम्ही होतात. मुसलमान बांधवांना मी सांगायला आलोय, ज्या काँग्रेसमध्ये होता त्या काँग्रेसने तुम्हाला काय केलं आजपर्यंत? जसं बिर्याणी बनते ना, बिर्याणीमध्ये तेजपान लागतो, शेजपान लागतो, बत्तर फूल लागतो, गाजा लागतो. तसं मुसलमानांना यांनी काय केलं? बिर्याणी बनवण्याचा तेजपान दाल दिया, शेजपान दाल दिया, बत्तर फूल दाल दिया. बिर्याणी तयार झाली, तेजपान बहार, बत्तर फूल बहार, भाज्या फूल बहार, इलायची बहार, असा वापर यांनी मुसलमानांचा वापर केला. आणि आता या काँग्रेसची जी वाट लावली त्यांचा एक उमेदवार उभा आहे, गुटखा किंग उभा आहे. गुटखा किंग हैदर तो उभा आहे.